नमस्कार, मी प्रियंका. चला तर आज आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहोत की बाळाला दात यायला कधीपासून सुरुवात होते. जेव्हा बाळ 4 ते 6 महिन्यात होतं तेव्हापासून बाळाला दात यायला सुरुवात होते. त्याच्यामुळे काय होतं की बाळ काही वस्तू तोंडात घालायला सुरुवात करतं किंवा स्वतःचीच बोटं चावायला सुरुवात करतं. त्यानंतर बाळ हा जास्त चिडचिड होतो, कारण त्याला त्रास होत असतो. त्यामुळे बाळ ही चिडचिड करायला सुरुवात करत असतं. तर हे सगळं करू नये म्हणून आपण त्यासाठी काय करू शकतो, तर बाजारात जे मार्केटमध्ये जे टितर भेटतात ते आपण बाळाला देऊ शकतो. त्या टितरमुळं काय होतं की बाळा त्याला ज्यावेळेस जे चावतं किंवा त्याच्या ज्या ग्रिप्स आहेत त्याच्यामुळे बाळाच्या हिरड्यांचा हा मसाज होतो. तर त्यानंतर येतो सिलिकॉनचा ब्रश. तर सिलिकॉनच्या ब्रशमध्ये काय असतं, एक साईडला ब्रश सॉफ्ट असा ब्रश असतो, दुसऱ्या साईडला असं प्रेशर पॉईंट असतात. त्याच्यामुळे आपण बाळांच्या हिरड्यांचा मसाज हा योग्य प्रकारे करू शकतो आणि त्याच्यामुळे बाळाला दात यायला सोपं जाऊ शकतं किंवा त्रास हा कमी होऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण बाळाचा हिरड्यांचा मसाज करायचा आहे. त्यानंतरनं जे बाजारामध्ये मिळतं सुधीसारखं, त्याच्यामध्ये हे असतं मधाची असते सुधी किंवा अजून काय काय वेगवेगळे प्रकार असतात. तर ते आपण बाळाला देत असतो. तर त्याच्यामुळे काय होत असतं की हे द्यावं का नाही द्यावं, कारण देऊ नये, कारण बाळाला ते दात यायला सुरुवात होत असतात आणि त्याच्यामध्ये गोड असल्यामुळे बाळाला हे कॅव्हिटीज ही होऊ शकतात आणि त्यामुळे बाळ आजारी पडू शकतो किंवा बाळाला आणखीन जास्त त्रास हा होऊ शकतो. त्यामुळे हे सगळं अवॉइड करायचं आहे आणि बाळाला व्यवस्थित प्रकारे हिरड्यांचा मसाज करून त्याला टितर असतं ते द्यायचं आहे आणि अशा प्रकारे बाळाला दात येण्यास मदत होते किंवा त्याचा त्रास हा कमी होऊ शकतो. चलो बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा.